आणि आता पाहूयात लोकसभेचा रणसंग्राम। उद्धव ठाकरे यांनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, चंद्रशेखर बावनकुळेंचं उद्धव ठाकरे यांना आव्हान। नाशिकमध्ये खूप उमेदवार आहेत, हीच अडचण पंकजा मुंडेंनी बीडमध्ये लक्ष द्यावं, त्यांनी निवडून येणं महत्त्वाचं आहे, छगन भुजबळ यांचा सल्ला। धनंजय मुंडेंना अहंकार, प्रत्येक निवडणूक जातीवर नेतात, मुंडे भाऊ बहिणीचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, बजरंग सोनावणेंचा धनंजय मुंडेंनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर। शिरूरमध्ये लढण्यासाठी शिंदेंनी ऑफर दिली होती, पण नाशिक माझा मतदारसंघ, नाशिकमधून उमेदवारी दिली असती तर निवडून आलो असतो, अमोल कोल्हेंच्या दाव्याला भुजबळांकडून दुजोरा। अमोल कोल्हेंच्या दाव्यामध्ये तथ्य नाही, त्यांना आमच्या पक्षातील काही माहिती नाही, शिरूरबाबतच्या कोल्हेंच्या दाव्यानंतर अजित पवार यांच्याकडून स्पष्टीकरण। अमोल कोल्हेंकडून राऊतांसारखी बालिश वक्तव्य, आढळराव पाटलांचं प्रत्युत्तर। शिरूरसाठी मुख्यमंत्री शिंदेंची भुजबळांच्या नावाला पहिली पसंती, कोल्हेंनी केलं होतं वक्तव्य। नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी 29 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश। पराभव होणार हे भाजपला लक्षात आलंय, मोदी शहा फडणवीस केवळ माझ्यावर टीका करतात, 10 वर्षात काय केलं हे जनतेला सांगावं, शरद पवार यांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री शिंदे संभाजीनगरमध्ये मराठा नेते विनोद पाटलांच्या भेटीला, विनोद पाटलांनी संभाजीनगरमधून माघार घेतल्यानंतर शिंदेंनी भेट घेतली।